वर्षाताई आणि डीपी दादांशी झाली भांडणे. दोघांमध्ये झाले प्रचंड मतभेद. नमस्कार मित्रांनो, बीबी डिकोडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. थोड्याच वेळापूर्वी एक प्रोमो प्रदर्शित झाला होता आणि त्यामध्ये असे दाखविले आहे की डीपी दादा आणि वर्षाताई यांच्यामध्ये काही कारणामुळे मतभेद झाले आहेत. तर नेमकं काय झालं या दोघांमध्ये हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार वर्षाताई, डीपी दादा आणि इतर सर्व सदस्य बेडरूम एरियामध्ये बसलेले असतात. तेव्हा पहिल्या फेरीमध्ये संग्राम आणि अरबाजची डील ठरली होती. या बाबतीत डीपी दादा वर्षाताईंना सांगत होते. तेव्हा वर्षाताई असं म्हणाल्या की तुम्ही मला हे सांगितलंच नव्हतं. जेव्हा वर्षाताईंनी हे मान्य केलं नाही तेव्हा डीपी दादा भडकले आणि त्यांना म्हणाले, मी सर्वांच्या तोंडावर बोलतो, मी मागून बोलत नाही. तेव्हा वर्षाताई देखील भडकल्या आणि डीपी दादांना म्हणाल्या, माझ्यावर ओरडू नकोस. त्यावरती डीपी दादा त्यांना असं म्हणाले की तुम्ही मला ओरडायला भाग पाडताय कारण तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाहीये. त्यावरती वर्षाताई त्याला असं म्हणाल्या की तू तोंडावर पडलायस म्हणून तू असा बोलतोयस. त्यावरती डीपी दादा म्हणाले, मी कधीच तोंडावर पडत नाही, मी शड्डू ठोकून उभारतो, असं म्हणत डीपी दादांनी वर्षाताईंना उत्तर दिलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या दोघांमध्ये थोडीशी बाचाबाची झाली आहे. तर या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बीबी डिकोडरला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.